भंडारा तालुका के मुजपी से भीलेवाड़ा तक राष्ट्रीय राजमार्ग का निर्माण कार्य चल रहा है और इसका कंट्राट श्री स्वामी समर्थ कंपनी को दिया गया है। हालांकि सड़क निर्माण के दौरान कंपनी के भारी वाहनों के आवागमन से गिरोला काधा से सालेबर्डी सिरस घाट तक सड़क पूरी तरह से खराब हो चुकी है और इस सड़क की मरम्मत के लिए समर्थ कंपनी को कई बार ज्ञापन दिया जा चुका है, लेकिन इसे पूरी तरह नजरअंदाज कर दिया गया। इसी बीच अब शैक्षणिक सत्र शुरू हो गया है और प्रतिदिन कई छात्र इस मार्ग से आवागमन करते हैं। पिछले कुछ दिनों में इस सड़क पर यातायात के दौरान कुछ छात्र दुर्घटनाग्रस्त हो चुके हैं और उन्हें गंभीर चोटें भी आई है। इसलिए नागरिकों में कंपनी के प्रति आक्रोश है। साथ ही कंपनी राष्ट्रीय राजमार्ग के निर्माण के दौरान राख का उपयोग कर रही है और परिवहन के दौरान राख उड़कर सड़क किनारे खेतों में जा रही है, जिससे किसानों को काफी नुकसान हो रहा है। लेकिन कंपनी किसान को कोई मुआवजा देने को तैयार नहीं है। इन सब मुद्दों को लेकर आज ग्रामीणों ने सड़क पर रास्ता रोको विरोध प्रदर्शन किया। इस समय कंपनी प्रशासन धरना स्थल पर पहुंचा और अगले 10 दिनों में सड़क की मरम्मत करने का वादा किया, इसलिए विरोध वापस ले लिया गया। प्रशांत वेंकटराव खोब्रागडे या भागातला मी पंचायत सदस्य आहे, पंचायत उपसभापती आहे, भारतीय जनता पक्षाचा उपाध्यक्ष आहे। मागील 2 वर्षापासून हे हायवेचं काम चालू झालं। आमच्या भागात जिथे बस येत नाही तिथे एवढा मोठा हायवे जाऊन आम्ही सगळे आनंदित होतो आणि प्रत्येक वेळेस वेळोवेळी यांना आम्ही सहकार्य करत होतो, यांच्या म्हणणं आम्ही विश्वास ठेवत होतो। पण आज अशी परिस्थिती झाली की शाळेतल्या मुलांना जायला रस्ते राहिले नाही। इथे शेतकऱ्यांच्या शेतीत जे यांचे कच्चा माल पडला त्यामुळे शेती होणं कठीण झालं। ह्या संबंधाने आम्ही आतापर्यंत 8 ते 9-10 वेळा आम्ही यांना निवेदन दिलं। यांनी प्रत्येक वेळेस आमची बोलवण केली। आम्ही 10 दिवस करतो, 5 दिवस करतो, आम्हाला नेहमी टाळलं। त्याच्यामुळे शेवटी आम्हाला आज निवेदन घेऊन यांच्यासमोर सगळे गावकरी प्रमुख लोक, आस्था गावचे सरपंच लोक इथे यावं लागलं। स्वतः अशी बोलणं सुद्धा याविषयी बोलले, यांच्याशी बोलले। तर विषय असा आहे की बाबा तुम्ही जर असं त्रास देत राहील तर शेतकऱ्यांचे शेवटी मग एकदा बांधकाम झालं हे निघून जातील। त्यापूर्वी हे सगळे रस्त्याचे कुठले पुढे डांबरीकरणाचे रस्ते होते, पंतप्रधान सडक योजना होत्या, मुख्यमंत्री सडक योजना होत्या, त्या चांगल्या नवीन बनल्या होत्या। त्याच्यानंतर यांचा प्लांट आला, त्या प्लांटमुळे एक उद्योग करायला चाललं, यांचा हा व्यवसाय आहे, त्याच्यामुळे लोकांना त्रास होऊ नये या विषयावर तुम्ही जे नुकसान शेतकऱ्यांचं झालं, लोकांचं झालं, शाळकरी मुलांचं झालं ते आपण पूर्ववत करावं। रस्ते चांगले दुरुस्त करावे। तिथे खड्डे पडले 1-1 फूट 2-2 फुटाचे, सायकल जाणं कठीण झालं। अशा ठिकाणी आपण मरामत करून ते व्यवस्थित शाळेच्या मुलांचा त्रास होणार नाही, शेतकऱ्यांना त्रास होणार नाही। शेतामध्ये यांची गाड साचली आहे, यांनी जो मलमा वगैरे नेला ते पूर्ण गाडीमुळे मागच्या 20 ते 22 एकर शेतकऱ्यांना आपल्या पिकापासून वंचित राहिलं, शेती करू शकली नाही। यावेळेस त्यांना कमीत कमी त्यांचा मोबदला दिला पाहिजे। यावेळेस जर असं झालं, तुम्ही जर क्लिअर केले नाही, रस्ते गाड उचलली नाही, अजूनही त्या 20-25 एकरातील शेतकऱ्यांना शेती करता येणार नाही। त्याच्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान होईल। शेतकऱ्यांचं पूर्ण पोट त्या शेतीवर अवलंबून आहे। हे नुकसान टाळण्यासाठी म्हणून आम्ही यांना सगळं निवेदन द्यायला आलो, त्यांच्याशी बोललो, त्यांनी ते करून द्यायचं मान्य केलं। तर हे जर 8 दिवस या 10 दिवसात पूर्ण जर केलं नाही, मोठं आंदोलन करून इथून आम्ही हाकलून लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अशी आम्ही गावकऱ्यांतर्फे आम्ही समज दिली आहे। आणि विरोधी पक्षनेता जिल्हा परिषद या क्षेत्रामध्ये येणाऱ्या 6-7 गावांमध्ये जिल्हा परिषदचे जे रोड होते ते संपूर्ण या स्वामी समर्थ कंपनीच्या 16-16, 20-20 टनाचे लोडेड ट्रक जातात, त्यामुळे ते पूर्णपणे फुटलेले आहेत। वास्तविकता अशी आहे की GR नुसार यांनी बायपास जे स्वतःचे काढायचे होते आणि त्या ठिकाणी स्वतःचे खडीकरण किंवा डांबरीकरण करून ते रोड यूज करायचे होते, पण यांनी जिल्हा परिषदचे रोड यूज केले। जे जिल्हा परिषद रोड एकामेका गावांना वेढलेले आहेत, त्या ठिकाणून शेतकऱ्यांचे येणं जाणं राहते, मुलांचं शिक्षणवाल्या मुलांचं येणं जाणं राहते, अक्षरशः ते रोड पूर्णपणे फुटलेले आहेत। आणि ते आता पावसाळा सुरू झाल्यामुळे त्या मुलांना येणं जाण्याचा त्रास होतो। आणि तसंच या गावच्या शेतकऱ्यांच्या जमिनी या लोकांनी फुकटमध्ये वापरल्या आणि त्या ठिकाणी म्हणजे राखळ वापरली, ती राखळ पूर्ण शेतात गेलेली आहे। त्याच्यामुळे त्यांचं पीक नाही होणार 2 वर्षापासून। त्यामुळे हे आंदोलन 2-3दा नाही 4दा आंदोलन झालं आणि आता याच्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन होणार आहे। या लोकांना 10 दिवसाची मुदत देण्यात आलेली आहे। या 10 दिवसामध्ये या लोकांनी जर संपूर्ण काम अटी शर्ती ज्या आहेत मानलेल्या नाहीत, यांनी कुठल्याही अटी शर्ती पाळत नाही, GRच्या नुसार वागत नाही आहेत आणि काम तर इतक्या निकृष्ट दर्जाचं आहे स्वामी समर्थ, ते काय सांगता सोय नाही आहे। म्हणून प्रशासनाने लगेच याची दखल घ्यावी
आणि यांच्यावर जे कारवाई करता येईल ती कारवाई करावी आणि लोकांचं समाधान करावं एवढी मी माझी शासनाला विनंती करतो. हर्षवर्धन दत्तात्रय गायकवाड, स्वामी समर्थ इंजिनियर्स लिमिटेड, पुणे. आम्ही आता जर खोब्रागडे साहेब आणि विनोद बांते साहेबांनी ज्या मागण्या केल्या त्या मागण्यामध्ये जो आझिमाबाद ते सिल्ली रस्ता आहे त्याचं दुरुस्तीकरण करून देतो. त्याच्यानंतर त्यांच्या मागणीनुसार आझिमाबाद पासून ते कारद्याच्या अलीकडे शाळेपर्यंतचा रस्ता दुरुस्त करून देतो. त्याच्यानंतर जे शेतकऱ्यांचे जे छोटे छोटे नाल्याचे प्रॉब्लेम आहेत पाणी जाण्यासाठी रस्ता जाण्यासाठी जो आहे तो जे आमच्या ह्याच्यानुसार आहे ते करून देतो असं आम्ही आश्वासन देतो. हे काम ज्या कास्तकारांच्या शेतामध्ये जे हे झालेलं आहे राखड गेलेले आहे ते आम्ही काही प्रमाणात गोळा केलेले आहे. काही लोकांचे गोळा करून ढीग मारले आहे ते गोळा उचलून घेतो आणि ज्यांचे राहिलेले आहे ते आता परत मशीन लावून गोळा करून काढून घेतो आणि हे काम आम्ही ह्या 8 दिवसात कंप्लीट करून देतो. त्यांचा रस्ता करून देतोय सर आम्ही. त्या संदर्भात आपण लवकरात लवकर 2 ते 3 दिवसात करायचा प्रयत्न करून देतो.